सर्वसामान्य व गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू असं अभिवचन कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिलं। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कागल येथील दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलच्या प्रांगणात कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात श्री गाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी श्री गाडेकर यांच्या हस्ते 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झालं। यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अतुल जोशी होते। प्रमुख उपस्थित नगरसेविका सौ संगीता राजपूत, योगेश गाताडे, आनंदराव पाटील, हरी पाटील, संतोष राजपूत, प्रकाश कदम, मारुती म्हाळुंगेकर, पांडुरंग पारदोळे, दिनकरराव पाटील आदी होते। पुढे बोलताना श्री गाडेकर म्हणाले की दूधगंगा विद्यालयामुळे कागलच्या पूर्व भागात सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थिनींच्या दर्जेदार शिक्षणाची सोय झाली आहे। यासाठी या संस्थेचं योगदान मोठे। ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच या देशातील दीनदलितांच्यात एकता आणि बंधुता यांचा भाव निर्माण झालाय। भविष्यातील पिढी उत्तम होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पालक यांच्यावरही शाळेइतकी जबाबदारी आहे। अध्यक्षीय भाषणात अतुल जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांची जाणीव विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करून दिली। शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन आव्हानं तयार होत आहेत, जी शिक्षण क्षेत्राला पोषक नाहीत। ही आव्हानं परतवून लावण्यासाठी सर्व शिक्षक व संस्था यांनी आक्रमक झालं पाहिजे। मुलांना शिक्षण देणे शासनाची जबाबदारी आता राहिली नसून ती पालकांची जबाबदारी झाली आहे। त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं काळाची गरज आहे। यावेळी अमय जोशी यांचं भाषण झालं। यावेळी शाळेचा विद्यार्थी कुमार मोहित पत्रे याचं अपघाती निधन झाल्यानं त्याला संस्थेच्या व शाळेच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली। स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं। सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं तर आभार नाथाचं वाणी यांनी मांडले। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।